सीबीएस न्यूज मराठी जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून नियतीलाही झुकायला लावणारी एक प्रेरणादायी बातमी आता आपण पाहणार आहोत। सांगोला तालुक्यातील पारेगावच्या सुकन्येने खाकी वर्दीचं स्वप्न कसं सत्यात उतरवलं पाहुयात सविस्तर। संकटांच्या छाताडावर पाय देऊन पारेची लेक खाकीत सज्ज झाली आहे। ज्योती गायकवाड यांचा जिद्दीचा प्रवास नेमका कसा होता पाहुयात। माणसाकडे जिद्द असली की नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात, याचा जिवंत प्रत्यय सांगोला तालुक्यातील पारेगावच्या सुकन्येने दिलाय। अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या ज्योती सुरेश गायकवाड यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस सुरक्षा दलात स्थान मिळवून ग्रामीण भागातील मुलींसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय। 1 जानेवारी 2026 रोजी त्यांची निवड झाली आणि नुकताच 13 मार्च रोजी त्यांचा दिमागदार शपथविधी सोहळा पार पडलाय। ज्योती यांचा हा प्रवास सोपा नव्हता। पारेसारख्या ग्रामीण भागात ज्योती यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची स्वप्न पाहिले। घरची परिस्थिती सर्वसाधारण, पण स्वप्ने मात्र आभाळाला भेटणारी होती। माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पारे येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी वत्सलादेवी देसाई विद्यालय आणि अण्णासाहेब गुले सरकार ज्युनियर कॉलेज जवळा येथे प्रवेश घेतला आणि ग्रॅज्युएशन ही तिथंच पूर्ण केला। शिक्षण घेत असतानाच मनात वर्दीचं स्वप्न घर करून राहिलं होतं। अनेक आर्थिक अडचणी आल्या, सामाजिक दबावाचे डोंगर समोर ठोकले, पण ज्योती डगमगल्या नाहीत। संकटे तर रोजची आहेत, पण त्यांना संकटांना उत्तर देण्याची ताकद माझ्या अभ्यासात आणि मेहनतीत आहे, हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला। 1 जानेवारी 2026 हा दिवस गायकवाड कुटुंबियांसाठी आनंदाची पर्वणीय घेऊन आला। महाराष्ट्र पोलीस सुरक्षा दलाच्या निवड यादीत जेव्हा ज्योती सुरेश गायकवाड हे नाव झळकलं, तेव्हा केवळ पारे गावच नव्हे तर संपूर्ण सांगोला तालुका अभिमानाने भरून पावला। या कष्टाचं चीज झालं ते 13 मार्च रोजी सकाळी, जेव्हा शपथविधी सोहळा पार पडला। खाकी वर्दीतल्या ज्योती यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणि चेहऱ्यावर कर्तृत्वाची चमक होती। मी या देशासाठी आणि राज्याच्या सुरक्षेसाठी स्वतःला वाहून घेऊन मी शपथ घेतानाच तो क्षण उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा होता। एका सामान्य पित्यासाठी आपल्या लेकीला सरकारी वर्दीत पाहण्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य कोणतं असू शकतं। ज्योती यांच्या या यशात त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे। ग्रामीण भागातील मुली केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता पोलीस दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे ज्योती यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलंय। आज या ज्योती गायकवाड केवळ एक पोलीस कर्मचारी नाहीत, तर त्यांच्या जिद्दीचा ते एक ब्रँड बनल्यात। त्या जिद्दींना वाटते की परिस्थिती आडवी येते, त्यांच्यासाठीच ज्योती यांचा प्रवास हा एक धडा आहे। परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, असा संदेश आज पारेची ही सुकन्या आपल्या कार्यातून देत आहे। ज्योती सुरेश गायकवाड यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचं सर्वत्र स्तरातून कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस लोकशाहीचा बुलंद आवाज असलेल्या सीबीएस न्यूज मराठीकडून खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।